नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे तारीख विसरलो, 18 सप्टेंबर. टाईम होतो आहे 12 वाजून 15 मिनटं. 12 वाजता बरोबर लॉग इन केला, पण अजूनपर्यंत ऑर्डर काय लागली नाही आहे. तर मी निघतो आहे घरातून. एक छोटासा काम करायचं आहे. तो काम केल्यावरती मग फ्रेंडच्या कॅफेमध्ये जाईल आणि बसेल तिथे. ऑर्डर लागेल तेव्हा लागेल, कारण आज आपल्याला 15 काय 16 ऑर्डर कंप्लीट करायचे आहेत. आणि आज ईद आहे, तर ईदच्यामुळे आज इन्सेंटिव्ह 425 रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे. आणि ब्रेकफास्टला काहीतरी आहे 60% पर ऑर्डर. पण ऑर्डर भेटल्या पाहिजे, ऑर्डर भेटत नाही आहेत. तर हळूहळू ऑर्डरचा फ्लो चालू होईल. गणपती तर ऑलमोस्ट झालेत, संपले. तर निघतो फटाफट घरातून, नाहीतर मग पहिली ऑर्डर पाण्याची बाटली घेतली आहे आणि घेऊन जायचे सेक्टर 10मध्ये. खारघर सेक्टर 10. चांगली गोष्ट आहे. चला, चावी इथे ठेवली आहे ना. ही शर्माजी का धाब्याची पहिली ऑर्डर लागली. 12 नंतर ऑर्डर लागली 1:30 वाजता. 1:30 नंतर 2:15 वाजता. 2:15 नंतर 3:30 वरून डायरेक्ट 3:45 वाजता. म्हणजे एका तासाने ऑर्डर लागली. इन्सेंटिव्ह सोडला तर 164ची अर्निंग आहे. आणि अजून एक ऑर्डर लागली आहे. तरी या ऑर्डरला कस्टमरने कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर केली होती. नंतर तुम्ही ॲपमध्ये जाऊन वाटतं पैसे पे केले, वाटप आला. 25 रुपयाची ऑर्डर आहे, जवळच आहे. तर फटाफट ठेवली. भेटली आपल्याला एक ऑर्डर, 25 रुपयाची ऑर्डर. कसला काळोख केलं तिकडे. ह्याच्यामुळे रेनकोट कॅरी करायला लागतो. पहिले ही बॅगमध्ये जागा कमी राहिली तरी चालेल, पण ते भिजलेलं परवडत नाही. आणि जास्त वेळ पाऊस नाही म्हणजे जास्त वेळ पाऊस नाही आहे पडत. 5 ते 10 मिनटं मॅक्स. पण काय करणार, कॅरी करायला लागतं. मध्येच ऊन, मध्येच पाऊस, मध्येच थंडी. 1200 रुपयाची ऑर्डर लागली मित्रांनो. ऑब्वियस आहे की इतकी अमाऊंट माझ्याकडे नाही आहे. पॉकेट लिमिट बेस झाली यार. ठीक आहे, हे बघा ऑर्डर. खारघरवरून तळोजाची ऑर्डर लागलेली. 5:19 ही ऑर्डर आता चालू आहे. आता वरती 11व्या फ्लोअरवरती. हे लवकर ये आता आहे. लक्ष नाही, काय चांगली दिसत नाही या ऑर्डरचं, बट ठीक आहे. जायचं आहे कुठून ते बघूया पहिलं. क्या हुआ? हाँ ऑर्डर है. वो लोकेशन देख रहा हूँ, कुछ सही नहीं लग रहा है लोकेशन. ये कैमरा है. हाँ ये देखो, ये लोकेशन डाला है कस्टमर ने. हाँ. तो इसके लिए ऐसा लग रहा है कि मुझे सही नहीं लग रहा है. इसके लिए कैमरा में क्या करें? हाँ डिकोड कर दें. हाँ, प्रूफ के लिए. वेज बिर्याणी है. इधर से लगा. इथे पुढे रस्ता नाही आहे जाण्यासाठी. आणि मला आता कस्टमरला फोन करावा लागेल की बाबा इथे रस्ता नाही जाण्यासाठी, काय करू. काय दुविधा आहे. झाला का रे ब्लूटूथ कनेक्ट. हो लवकर चल. ठीक आहे. ऑल कस्टमर लोकेशन ऑल कस्टमर पहिला नंबर. ठीक आहे. कस्टमरने फोन उचलला तर ठीक आहे. इथून कसा रस्ता दाखवते यार काही. ऑर्डर कॅन्सलेशनची प्रोसेस चालू आहे मित्रांनो. चुकीचा रस्ता आहे, रस्ता बंद आहे. कस्टमरने कन्फर्म केलं आहे बघा. ओके, कस्टमर डिलेइंग ऑर्डर.
काही कॅन्सलेशन लागलं की काय मला. ओके, इनकम्प्लीट झालेत आणि जितके पैशाची ऑर्डर असाईन झाली होती तितके पैसे आपल्याला भेटलेत. तर आता बघायचं हा एक रिटर्न ऑर्डर लागते का नाही. ही आपल्याला दुसरी वाली ऑर्डर लागली आहे, म्हणजे आधीची ऑर्डर आहे ना त्याचं रिटर्न ऑर्डर नाही लागले, म्हणजे याचा अर्थ ती ऑर्डर माझी झाली. आता मला त्या ऑर्डरसोबत काय करायचं काय नाही तो माझा डिसिजन असेल. चला मग ही फटाफट ऑर्डर पिकअप करायला जाऊया. या पिकअप 1 किलोमीटर दाखवत होतं, पण ॲक्च्युअलमध्ये किलोमीटर पिकअप आहे 2.5. ही ऑर्डरची लागली ही सेक्टर 19मधली आहे आणि मला डाऊट आहे की ओला किंवा उबर ड्रायव्हरची, कारण मी गाडी नंबर मेन्शन केलं. तर 8 मिनटं प्रिपेरेशनसाठी आहे, तर वेट करूया. आणि चांगली गोष्ट आहे, सेक्टर 35मधून सहसा ऑर्डर लागत नाही. सेक्टर 35मधून सेक्टर 19ची ऑर्डर आहे आणि वरून टॅक्सी ड्रायव्हर. हॅपी कॉफी ब्लॅक. अरे केक आहे यार, ब्लॅक फॉरेस्ट केक 10 किलोमीटर घेऊन जायचं आहे पनवेलला. बघू सर्वाईव्ह होतो आहे का हा. 23 मिनिट्स. जोमेटो टीम सपोर्ट नॉट रिस्पॉन्डिंग, ओनली वो केक अवेलेबल है. चलो काय फालतूगिरी आहे यार. मगाशी 6 मिनटं, आता परत 6 मिनटं. 3rd क्लास सर्व्हिस झाली आहे झोमॅटोची. आपली ऑर्डर कॅन्सल झालेली आहे ती, कारण आउट ऑफ स्टॉक होता. टीम सपोर्ट रिस्पॉन्ड देत नव्हती, कस्टमर रिस्पॉन्ड देत नव्हता. आतापर्यंत 2 ऑर्डर आपल्या कॅन्सल झाल्यात, म्हणजे 2 ऑर्डर इनकम्प्लीटमध्ये गेल्यात. चांगली गोष्ट असं आहे की एक छोटीशी लोकल ऑर्डर लागली आहे. आपल्याला फक्त 16 ऑर्डर काही करून कंप्लीट करायचे आहेत. कोलवेची ऑर्डर लागली एक्झॅक्ट. मला नव्हतं जायचं होतं पण ठीक आहे, आता काय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ऑर्डर झालेत 7:30 वाजेपर्यंत. अरे माझा 11 वाजेपर्यंत केक बुक होता, ठीक आहे. आता ऑटोमॅटिकली ऑफलाईन झालं आहे. गो टू होम टाकलं होता 1 तासाआधी, एकही ऑर्डर लागली नाही आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे 16 ऑर्डर कंप्लीट तर झाल्यात, पण याच्यामध्ये 2 ऑर्डर इनकम्प्लीट आहेत, तरी पण इन्सेंटिव्ह अचीव झाला आहे. काय उद्या निघून जाईल भाई, इन्सेंटिव्ह केला नाही पाहिजे. हां, मी आलो आहे बिल्डिंग खाली. आपली बाईक चालली आहे 104.5 किलोमीटर आणि आजची आपली अर्निंग आहे ती झाली आहे जवळपास झोमॅटोमध्ये 166. आता ते इन्सेंटिव्ह अचीव होते की नाही माहीत नाही, कारण 2 इनकम्प्लीट झाल्यात माझ्या ऑर्डर. तर त्याच्यामधली एक कॅन्सलेशन म्हणजे एक ट्रान्सफर केलेली होती आणि दुसरी होती की कस्टमरच्या थ्रू कॅन्सल झाली होती, पण तिथे इनकम्प्लीट दाखवतो आहे आणि आतमध्ये गेल्यावरती कॅन्सलेशन दाखवतो आहे. तर दुविधा आहे ती आता. नशीब चांगला असेल तर इन्सेंटिव्ह भेटेल, नशीब खराब असेल तर इन्सेंटिव्ह जाईल. उद्या 150 रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे. उद्या झोमॅटो लॉग इन करणार की नाही ते प्रश्न आहे.